नमस्कार, चोवीस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। चला आपण एका नवीन रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी डाळ घेतलेली आहे, स्वच्छ करून धुवून 2-3 पाण्याने मी धुवून स्वच्छ करून अर्धा तास भिजू घालून ठेवलं होतं। आता मी ही डाळ भिजवून घेतलेली आहे आणि आता ह्या कुकरच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी आता जवळपास 2 चमचे तूप घालून घेतलेला आहे पहा। त्याचबरोबर आता मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेतलेली आहे पहा। अशा पद्धतीनं हे मी तूप आणि हळद घालून ह्या डाळीमध्ये पाणी वगैरे ओतून आता मी त्याला झाकण लावून घेते कुकरच्या भांड्याला आणि आता हे गॅसवर शिजण्यासाठी ठेवून देऊ। आता डाळ शिजलेली आहे, थंड करायला ठेवलेली होती, आता काढून घेऊ। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही डाळ काढून घेऊन मी आता हे ग्राइंड करून घेतलेलं आहे पहा। पूर्ण डाळ मी ग्राइंड करून घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला तडका द्यायचा त्याला आणि आपण आता हे गॅसवर ठेवलेलं आहे। आपल्या कढईमध्ये घालून मी हे गॅसवर ठेवून दिलेलं आहे पूर्ण आपलं। आणि त्याच्यामध्ये मी गूळ पण घातलेला आहे। आता ही विलायची घातली, विलायचीची पावडर आणि आता हे सगळं आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं। गूळ घातल्यामुळं थोडं पुरण पातळ होतं। आता बघा हे जरा मिळून आलेलं आहे। अशा पद्धतीने हे आपलं पुरण झालेलं आहे। आता बघा कलर तर किती छान आलेला आहे। आता चकाकी येण्यासाठी मी त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेतलं, कारण पुरणपोळी केल्यानंतर आपलं जे काही पोळी असते ते पोळी मऊ आणि व्यवस्थित हे तूप घातल्यामुळं राहते, मऊ राहते पोळी आणि त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे। बघा आपल्या पुरणाचा कलर तर किती छान आलेला आहे। अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलं आणि बघा हे आपण हे जी पळी आहे ते आपण आता खोचून ठेवू, म्हणजे आपली पळी पडत नाही, म्हणजे आपलं पुरण व्यवस्थितरित्या झालेलं आहे। आता मी कणिक मळून ठेवलेली होती आणि मी आता हे थोडीशी मऊ करून घेते। अशा पद्धतीने हे थोडंसं पाणी लावून वगैरे मी हे कणिक मळून घेतलेली होती आणि आता मऊ करून घेतली। आता ती बाजूला काढून ठेवू आणि मी छोटासा कणकेचा गोळा घेऊन मी त्याची पारी तयार करून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी हे पुरण घालून घेतलेलं आहे पहा। आता त्याचं तोंड आपण मिळवून घेऊ, एकत्रित करून घेऊ सगळं। अशा पद्धतीने हे आपला उंडा तयार झालेला आहे। आता आपण पोळी लाटून घेऊया। आता आपला हा उंडा केलेला थोडं मधलं पुरण पसरवून घेण्यासाठी, काटापर्यंत जाण्यासाठी आपण अशा पद्धतीने हे थोडं थापून घेतो आहे। आता आपण लाटण्याला लाटून घेऊया। कडा वगैरे व्यवस्थित लाटून घ्यायच्या, कारण पुरणपोळी ही काटातच असते। अशा पद्धतीने हे पोळी आपण लाटून घेतलेली आहे। गॅसवर मी तवा ठेवलेला आहे, तव्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे, तवा गरम झाला। आता मी त्याच्यावर ही पोळी टाकून घेतलेली आहे पहा। आता पोळीला अशा वर बुडबुडे आल्यासारख्या झालेत, म्हणून मी ही पोळी उलटून घेतलेली आहे, पलटी करून घेतली ही पोळी। बघा आपली पोळी पण आता फुगत आहे व्यवस्थितरित्या। आता मी त्याला तूप पण लावून घेतलं। अशा पद्धतीने ही आपली पुरणपोळी झालेली आहे। पण आता अशा पद्धतीने ही घडी घालून घेऊन आपण सगळ्या पोळ्या अशाच पद्धतीनं करून घेऊया। बघा हे पण पोळी झालेली आहे, अशा पद्धतीनं घडी घालून घेतलेली आहे, हे पण काढून घेतली। आता ही पण पोळी आपण काढून घेऊया।
बघा अशा पद्धतीने हे आपल्या पोळ्या झालेल्या आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.